तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या एम एस स्टडी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला असे काही प्रश्न दाखवणार आहे जे की तुमच्या इयत्ता 10वी मधील इतिहास व राज्यशास्त्र या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येऊ शकतात। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट असा व्हिडिओ असणार आहे। खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर विद्यार्थी मित्रांनो, पेपरला तुमच्याकडे अगदी शेवटचे 2च दिवस राहिलेले आहेत। तुमचा 15 मार्च 2025ला तुमचा बोर्डाचा इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा तुमचा पेपर असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर अशाच प्रकारे भूगोल या विषयाचे देखील बोर्डामधील प्रश्न काही पाहिजे असतील तर आपले एम एस स्टडी यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही प्रश्न दाखवणार आहे की तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असे प्रश्न ठरणार आहेत, प्रॅक्टिससाठी देखील ठरणार आहेत आणि हे तुमच्यासाठी 100% नक्कीच फायदेचे प्रश्न ठरणार आहेत। तर हे जे पण मी तुम्हाला सर्व प्रश्न दाखवणार आहे हे सर्व मी तुम्हाला बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्न सारखेच सिरियल प्रमाणे सर्व प्रश्न दाखवणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम पहा, तुमचा आहे प्रश्न पहिला, त्यामधील कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। तर पहा, इथे आता तुम्हाला खाली 3 प्रश्न दिलेत आणि प्रत्येक प्रश्नाच्या खाली तुम्हाला इथे पर्याय दिलेले आहेत। तर यातील एक योग्य पर्याय निवडून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। तर असे इथे तुम्हाला 3 प्रश्न दिलेले आहेत आणि हे 3 प्रश्न तुम्हाला 3 मार्कांसाठी असणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आहे तुमचा प्रश्न पहिला, त्यामधील पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा। तर पहा, यामध्ये ही तुमची पहिली जोडी आहे, ग्रंथाचे नाव आणि लेखक यामधील एक तुम्हाला चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे। त्यानंतर तुमची ही दुसरा प्रश्न आहे, दुसरी जोडी आहे वृत्तपत्र आणि संपादक यामधील देखील एक तुम्हाला चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहायची आहे। आणि त्यानंतर ही तुमची तिसरी जोडी आहे, पहा नाटकाचे नाव आणि नाटक कलाकारांचे नाव। तर असे ही तुमच्या 3 जोड्या आहेत। तर या 3 जोड्या तुम्हाला 3 मार्कांसाठी असणार आहेत। त्यापुढे आहे तुमचा प्रश्न दुसरा, त्यामधील दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। तर यामध्ये पहिला प्रश्न पहा, भारतातील प्रसार माध्यमे, इथे तुम्हाला भारतातील प्रसार माध्यमे अशी एक आकृती आहे तुम्हाला पूर्ण करायची आहे। त्या पुढील प्रश्न आहे तुमचा हा दुसरा, इतिहास लेखनाचे टप्पे या विषयावर ओघळ तक्ता तयार करा। तर पहा, तर यामध्ये महाराष्ट्रातील लोकनाट्यकांचे विविध लोकप्रिय प्रकार, तर असा हा तुमचा हे तक्ता आहे, तर हा तुम्हाला पूर्ण करायचा आहे। त्यानंतर हा तुमचा तिसरा प्रश्न आहे, पर्यटकांचे प्रकार। तर पहा, धार्मिक पर्यटन असे तुम्हाला इथे आणखीन 4 पर्यटकांचे प्रकार लिहायचे आहेत। तर असे हे तुमचे 3 प्रश्न आहेत। या 3 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आणि ते 2 प्रश्न तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपे प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाचा व्यवस्थित सराव करा। त्यापुढे पहा, तुमचा आहे प्रश्न दुसरा, त्यामधील थोडक्यात टिपा लिहा, कोणत्याही 2। तर पहा, यामध्ये तुम्हाला उपयोजित इतिहास लेखन, दुसरा आहे मराठा चित्रशैली, त्यानंतर तिसरा प्रश्न आहे मनोरंजनाची आवश्यकता। तर असे हे 3 प्रश्न आहेत। तर या 3 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नांची थोडक्यात टिपा लिहायच्या आहेत। तर हा प्रश्न तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहे। त्यापुढे आहे तुमचा प्रश्न तिसरा, पुढील विधाने साकारण स्पष्ट करा। तर पहा, यामध्ये तुमचा पहिला प्रश्न आहे, बाबर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे। त्यापुढील आहे, वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, सध्याच्या काळात खेळांचे अर्थकारण बदलले आहे। त्यानंतर तुमचा चौथा प्रश्न आहे, व्होल्टेअर या आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात। तर इथे तुम्हाला असे 4 प्रश्न आहेत। तर या 4 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नांची साकारण स्पष्ट करून लिहायचं आहे। तर ते 2 प्रश्न तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहेत। त्यापुढे आहे तुमचा प्रश्न चौथा, दिलेल्या उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। तर इथे तुम्हाला एक उतारा दिलेला आहे, वारसा मुसाफिरी। तर अशी ही तुमची यावरती एक तुम्हाला माहिती म्हणजेच एक उतारा दिलेला आहे। तर या उताराचे तुम्हाला वाचन करून या उतारावरील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। तर तुम्ही सध्या याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि त्यानंतर या उताराचे व्यवस्थित वाचन करा। तर मी तुम्हाला यावरील प्रश्न दाखवतो या उतारावरील। तर यामधील तुमचा पहिला प्रश्न आहे, हेरिटेज वॉक म्हणजे काय। त्यापुढील प्रश्न आहे दुसरा, भारतातील कोणकोणत्या शहरात हेरिटेज वॉकचे आयोजन केले आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, तुमच्या जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी तुम्हाला हेरिटेज वॉकला जायची आवडेल का। तर असे 3 प्रश्न आहेत। तर हे 3 प्रश्न तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहेत, म्हणजेच हा तक्ता तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहे। त्यापुढील आहे प्रश्न तुमचा 5वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, अभिलेखागाराच्या
व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत? त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात? त्यानंतर चौथा प्रश्न आहे, मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? तर इथे तुम्हाला हे 4 प्रश्न दिलेत, तर या 4 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहायची आहेत आणि ते 2 प्रश्न तुम्हाला 6 मार्कांसाठी असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण इतिहास या विषयावरती प्रश्न पाहत होतो, तर इथून पुढे आता राज्यशास्त्र यावरती प्रश्न असणार आहेत. तर यामध्ये तुमचा पहिला प्रश्न म्हणजे 6वा प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. तर इथे तुम्हाला 2 प्रश्न दिलेत, 2 प्रश्नाच्या खाली तुम्हाला पर्याय दिलेत, तर यातील एक योग्य पर्याय निवडून तुम्हाला या विधानांची उत्तरे लिहायची आहेत. तर हे 2 विधाने तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहेत. त्यापुढे आहे तुमचा प्रश्न 7वा, पुढील विधाने चुकी बरोबर ते साकारण स्पष्ट करा. तर यामध्ये पहा, माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे. त्यापुढील प्रश्न आहे, निवडणूक प्रक्रियेत गोपनीयता असावी. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. तर असे हे 3 प्रश्न आहेत. तर हे 3 प्रश्न बरोबर आहेत की चूक आहे ते तुम्हाला लिहायचं. या 3 पैकी कोणतेही 2 प्रश्न बरोबर आहेत की चूक आहे ते तुम्हाला लिहायचं आहे आणि ते 2 प्रश्न तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहेत. त्यापुढे आहे तुमचा प्रश्न क्रमांक 8, त्यामधील पुढील संकल्पना स्पष्ट करा कोणतीही एक. तर यामध्ये पहिली संकल्पना आहे, लोकसभेतील महत्त्वाचे प्रतिनिधित्व. दुसरी संकल्पना आहे, मतदारसंघाची पुनर्रचना. तर असे 2 प्रश्न आहेत. तर या 2 पैकी कोणत्याही एका प्रश्नाची तुम्हाला संकल्पना स्पष्ट करून लिहायची आहे. तर हा प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. त्यापुढे आहे तुमचा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर पहिली संकल्पना चित्र आहे, जगातील लोकशाही समोरील आव्हाने आणि दुसरा आहे पर्यावरण चळवळीचे विषय. तर अशी 2 संकल्पना आहेत. 2 पैकी कोणतीही एक संकल्पना तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि ती तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. त्यापुढे आहे तुमचा प्रश्न 9वा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. तर पहिला प्रश्न आहे, भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा. त्यापुढील प्रश्न आहे, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय? तर इथेच पहा 2 प्रश्न आहेत. 2 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि तो प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सेम अशाच प्रकारे तुमचा 15 मार्च 2025ला तुमचा बोर्डाचा पेपर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे पण प्रश्न दाखवलेले आहेत हे खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. त्यामुळे तुम्ही या सर्व प्रश्नांचा व्यवस्थित सराव करा आणि तुम्ही जर आपल्या MSstudy यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या MSstudy यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार.